लोकांना त्रास झाला, लोक गर्दी झाली होती, मशीन बंद पडल्या लोकांच्या, लोकांना सुरळीत काम झालं नाही. मशिनी बंद आहेत, गर्दी आहे, व्यवस्था नाही, पार्किंगला पण त्रास आहे भरपूर. वयस्कर लोकांना तर बरं हाल झालेत भरपूर, उन्हात आणायचे भरपूर थकलेत लोक. 4 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहे, जिल्हा परिषद नाही आहे. ही पहिली स्टेप आहे की हुकुमशाहीकडे जाण्याची. ईशान्य मुंबईत काल लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे. नेमकं ईशान्य मुंबईच्या नागरिकांना याबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मी भांडूपच्या या ठिकाणी गाढव नाका परिसरात आहेत. या ठिकाणी नागरिक आहेत, तिथले स्थानिक नागरिक आहेत. त्यांना नेमका काय त्रास झाला किंवा काय नेमका त्यांचा अनुभव काय होता हे आपण जाणून घेऊया. साहेब, काल मतदान होतं, मतदान केलं का? हां, मतदान केलं. सुरळीत व्यवस्था होती निवडणूक आयोगाकडनं? नव्हती. काय त्रास झाला? मशीन बंद झाल्या होत्या. बरं, हां, लाईट आपलं केंद्र होतं नेमका तिकडे नवजोन स्कूलचे इथे आमचे नवजोन स्कूल. परिस्थिती होती? लोकांना त्रास झाला, लोक गर्दी झाली होती, मशीन बंद पडल्या लोकांच्या, लोकांना सुरळीत काम झालं नाही. किती वेळ उभे होता लाईनीत? आम्ही कमीत कमी 1 तास उभे होतो. आपला काय अनुभव होता एकूण निवडणुकीच्या संदर्भातला? 1 तास लाईनीत उभी होती लोक. बापरे, 1-2 तास 3 तास अशी लोक लाईनीत उभी होती. मिशीन दाबले ना की लगेच हे न्यायचं व्हायचं, नेटवर पकडायचं नाही. मग ते 10 मिनिटांनंतर हे व्हायचं. बाकीची काय दुरावस्था होती त्या ठिकाणी? काय नव्हते. तिथून मग इकडं आलो पण. अच्छा, दादा काय मतदान केलं? केलं ना. कुठे होतं मतदान केंद्र आपलं? यशवंतजांदी. अच्छा, यशवंतजांदीमध्ये होतं. काय अनुभव होता तिकडे? अडचण तर काय नाही आली, मी उशिरा गेलो होतो मेन म्हणजे. पण सकाळच्या लोकांना फार त्रास झालेला आहे. बरेचसे लोकांचे कंप्लेंट पण आली इथपर्यंत की मशिनी बंद आहेत, गर्दी आहे, व्यवस्था नाही, पार्किंगला पण त्रास आहे भरपूर. वयस्कर लोकांना तर बरं हाल झालेत भरपूर, उन्हात आणायचे भरपूर थकलेत लोक. एकूण 2 महिने या ठिकाणी लोकसभेचं इलेक्शन प्रचार हा सगळा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. कुणाचं पारडं जड कुणाचं नाही हे विद्ये तर आहेतच, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की नेमके विकासाचे मुद्दे या प्रचारात आपल्याला पाहायला मिळाले का? मुद्दे तर बरेच पाहायला भेटलेत, पण आता कुठपर्यंत कुठे जातात काय माहीत नाही. आता बरेच जणांनी आपापले मुद्दे मांडलेत. तो म्हणतो मी हे करेन, ते म्हणते हे करेल. प्रत्येक पार्टी आपले आपले करतात, पण आता शेवटी आपल्या लोकांना तर काय भेटत नाही. बोलून तर जातात पण भेटत तर काय नाही. मोदींनी देखील चक्क आपल्या विभागातनं म्हणजे घाटकोपर लिंक रोडवरती रोड शो केला होता, लोकांना आवाहन केलं होतं. त्याकडे कसं पाहता तुम्ही? त्याच्या तिथं आपण पाहायला जातच नाही ना. इथनं गाढव नाकाच खाली लांब जात नाही मी. दादा काय सांगाल, ज्या पद्धतीने प्रचार रंगला होता, गुजराती विरुद्ध मराठी किंवा हिंदू मुस्लिम हा वाद प्रामुख्याने ईशान्य मुंबईत पाहायला मिळाला आणि हाय व्होल्टेज ड्रामा इथे झाला होता. आता कसं आहे माहिती आहे का, हिंदू मराठी तर झालंच आहे. आता मराठी गुजराती आपलं झालेली आहे गोष्टी. आता लोकांची मराठी कौल मराठी लोकांना वोटिंग पडणार, गुजराती लोकांनी वोटिंग ते गुजरातीला पडणार. त्या विषयाने हे होतं. हिंदू मुसलमानचा ते पण वाद झालेला आहे इथे. पण हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो का? डेव्हलपमेंटवर बोलायचं की अशा मुद्द्यांकडे बोलायचं, कसं पाहता? डेव्हलपमेंट आता मला आता हे बोलतो, आपण बोलतो आता 90 फीट आपले हे मोदी साहेब आले होते. आपले गव्हर्नमेंटचे 3.5 कोटी रुपये गेले साहेब, BMCचे पैसे गेले. साहेब आले पण आपले 3.5 कोटी रुपये गेले BMCतून. कोणाला फटका बसला? BMCला बसला. हा फटका बसायला नाही पाहिजे होता. हे नंतर आमच्याकडून पैसे वसूल करतात. गॅस महागाई सगळं महाग करून ठेवले, सगळ्या गोष्टी. बरोबर ना? हा आपल्या सामान्य माणसाला तो फटका बसलेला आहे. नक्कीच या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत, समस्यांकडे लक्ष न देता इतर विषयांना जास्त हात घालण्यात आला. हो, कुठल्या अशा नेमक्या समस्या? वेगवेगळ्या विषयावरती भाष्य झालं या ठिकाणी. जी खरोखरच मुंबईची जी आता जी परिस्थिती आहे त्याच्यावरती कुठचंही भाष्य न होता हे दुसरेच मुद्दे घेऊन आपापसात भांडत बसले. याचा लोकांवरती जनसंपर्कावरती भरपूर परिणाम झाला. मुंबईतलं जर मतदान आपण पाहिलं तर 48% पूर्ण मतदान झालेलं आहे. लोकांनी बाहेर पडण्यास रिस्पॉन्स नाही मिळाला, नाही दिला रिस्पॉन्स. कसं पाहता याकडे? का नेमका हा रिस्पॉन्स नव्हता, काय वाटतं? याला बरीचशी कारणं आहेत. त्याला बरीच लोक गावी पण गेली आहेत मे महिन्याचा सीझन असल्यामुळे. काही लोक पक्षाच्या याच्यामुळे थोडीफार नाराज आहेत, त्यामुळे थोडंफार वोटिंग कमी झालं.
एकूणच सध्याचं राजकारण आपण पाहतोय खूपच गढूळ झालंय का, की राजकारण्यांकडनं आता कुठली अपेक्षाच ठेवायला नको असं वाटायला लागलंय? नाही, अपेक्षा ठेवायचीच नाही. आपण आपलं काम करायचंच आहे. कोण कोणाला देत नाही साहेब. आपण काम करणार तेव्हा आपण कमवणार आहे. राजकारणी ते लोक ते स्वतःचीच पोटं भरतात. आतापर्यंत मला वाटत ना सामान्य लोकांना काय भेटलं असेल, काय नाही. सर्वसामान्य लोकांना काय त्याचा फायदा होणार असं वाटत नाही. हो नक्कीच. गरीबच राहणार आहे. का गरीब राहणार असं वाटतं तुम्हाला? नाही होतंय, महागाई एवढी वाढत चालली आहे. प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट आज महाग वाढत चालली आहे. रोजगाराचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आताच्या घडीला हे जे 3-4 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहे, जिल्हा परिषद नाही आहे, ही पहिली स्टेप आहे की हुकुमशाहीकडे जाण्याची. हुकुमशाहीकडे जाण्याची इलेक्ट्रो बॉन्डसारखा मोठा प्रश्न आहे. आता मोदी साहेब सांगतायत की नाही तो म्हणजे ओपन होत आहे, तर त्याच्यावर बंदीच होती ॲक्च्युली क्लिअरिटी करण्यामागे. आणि कंपन्यांवर जेव्हा ईडी लागते, मंत्र्यांवर ईडी लागते तेव्हा पॉलिटिक्स होतं, पण जेव्हा कंपन्यांवर ईडी लागते तेव्हा रोजगाराचा मोठा प्रश्न होतो. म्हणजे थोडक्यात चंदा दे आणि पैसा घे अशाच म्हणजे हे म्हणजे एक प्रकारचं हेच आहे ते चालू. हे काय चांगल्या पद्धतीने चालू नाही आहे. गुजराती मराठी हा वाद महत्त्वाचा नाही आहे, पण ह्यापेक्षा प्रचंड वाद आपापसामध्ये भांडणं लावून एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे. म्हणजे आता ज्या हिंदू मुस्लिम करायचं आणि बीप कंपनीसारख्या कंपनींकडे 250 कोटी घ्यायचं, ज्याची कोविशिल्ड काढायची त्याच्याकडनं 600 कोटी घ्यायचं, म्हणजे हे एकदम विचित्र प्रकार आहे लोकांचं. दुसरीकडे असाही आरोप होतोय की अनेक ठिकाणी डेव्हलपमेंटला विरोध, हा देखील महत्वाचा आहे ना. डेव्हलपमेंट हा मोठा रस्ता झाला आहे, पण माझ्याकडे त्या गाडी करायला पैसा नाही आहे ना. म्हणजे रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मी या बिल्डिंगमध्ये इथे खूप सारी डेव्हलपमेंट झाली, पण मला रोजगार नसेल तर त्याचा मला काय फायदा. प्रत्येक गोष्टीला व्यक्तिगतच्या लेवलला जेवढं म्हणावं तसं नाही आहे. मोठ्या कंपन्या फक्त मोठ्या कंपन्या मोठ्या होण्यामागे खूप वाईट गोष्ट नाही आहे, पण छोटे पण उद्योग जे होते त्याच्यावर खूप मोठ्या लेवलचा प्रॉब्लेम चालू आहे. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मतदान इकडच्या नागरिकांनी केलंय. नक्कीच. एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण भांडूप भागात आहोत. भांडूपच्या डेव्हलपमेंट विषयी इथल्या जे उभे असलेल्या उमेदवारांकडनं आपली काय अपेक्षा वाटते? इथे मोठे कॉर्पोरेट ऑफिसं यावी, इथल्या लोकांना रोजगार निर्माण व्हावा चांगल्या पद्धतीमध्ये, हे महत्त्वाचं आहे. 5 किलो तांदूळ 6 किलो तांदूळ याने काय होणार नाही. गॅस मुद्दा मोठा नाही आहे. गॅस 600 रुपये ठीक आहे, 600चा 1200 झाला ठीक आहे, पण लोकांचे रोजगार इन्कम वाढला आहे का, हा मोठा प्रश्न आहे ना. ज्या पद्धतीने या ठिकाणी चढाओढ आपल्याला पाहायला मिळते, या विशेषतः या मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील हे शिवसेना उबाटाकडनं उभे होते, मिहीर कोटे ज्या भाजपकडनं उभे होते. जर मागची 2 वर्ष पाहिली तर भाजपचा हा बालेकिल्ला मानला जात होता. सत्तांतर झालं, याकडे आपण कसं पाहता? काय हा भाजपचा बालेकिल्ला नाही. ॲक्च्युली यापूर्वी जे भाजपचे उमेदवार यायचे ते एक शिवसेनेचा इथला हा बालेकिल्ला आहे. लोकसभेला शिवसेनेची मतं, ओरिजिनल शिवसेने म्हणजे उद्धव साहेबांची मतं BJPला जायची, म्हणून हा बालेकिल्ला होता. आता खूप विस्कळीत झालेला आहे. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे ही लढाई जी होणार आहे मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटलांची, ही सोपी नाहीये. कुणाचं पारडं जड वाटतं? थोडंसं मला संजय पाटीलच वाटतोय. साहेब आपलं काय वाटतं? संजय पाटीलच येणार. तर नक्कीच या ठिकाणी विकासाच्या मुद्द्याला कुठेही हात घातली जात नाहीये. निवडणुकीच्या मतदान केंद्रावरती काल मतदान देताना हाच विचार नागरिकांनी केला असावा. त्याचबरोबर आलेल्या अडचणींचा एकूणच पाडा या ठिकाणी ईशान्य मुंबईतल्या नागरिकांनी, विशेषतः भांडूपमधल्या नागरिकांनी पाडल्याचं वाचल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. काय नेमकं अडचण आली होती? नेमकी अडचण अशी आली होती की जुने जे वोटर होते, गेल्या वेळेला केलेले, विधानसभेला केलेले, म्युन्सिपालिटीला केलेले, त्यांचीच नावं गायब झाली आहेत. त्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, ते दाखवत आहेत. त्यांच्याकडे वोटिंग कार्ड, ते नंबर, आपला वोटिंग कार्डचा नंबर वगैरे सगळं आहे, पण मतदारात त्यांचं नावच नाही आहे. अशी जवळजवळ 50 ते 60 लोक जवळजवळ माझ्या एरियातले गेले, शिवदर्शन एरियातले. पण नेमकं याबद्दल तुम्ही तिकडच्या स्थानिक अधिकारी होते त्यांच्याशी काय म्हणाले की वोटिंग लिस्टमध्ये नाव आम्ही काहीच करू शकत नाही असं सांगितलं. त्यांना म्हटलं तुम्ही मला 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्ही त्यांना वोटिंग करायला द्या. तो म्हणतो नाही, जेव्हापर्यंत त्यांचं वोटिंग लिस्टमध्ये नाव नाही तर आम्ही काही करणार नाही म्हणाले. कुठेतरी निवडणूक जे अधिकारी होते त्यांच्यामध्ये अभाव पाहायला मिळाला. आम्ही काहीच करू शकत नाही. अभाव तर पाहायला मिळालाच. म्हणजे एक तर सुविधा तर काहीच नव्हत्या. एक तर एवढी मोठी रांग होती, त्या रांगेला हवा नाही. एक तर उष्णता एवढी होती, हवेचा कुठे काही ते पंख्याची सोय केली नाही, काही नाही. लोक 2-2, 3-3 तास लाईनीमध्ये उभे होते.
तुम्हाला काय अडचण आली होती एकूणच निवडणूक ज्यावेळी मतदान करायला गेलात? आता जो सरांनी त्यांचा जो विचार मांडला आहे त्याचाही मलाही प्रॉब्लेम झालेला आहे. आपलं मतदान केंद्र कुठे होतं? माझं मतदान केंद्र होतं आमचं यशवंत चांदीच्या या विभागात आमचं मतदान. परिस्थिती होती तिकडेही मतदान ज्या मशीन्स बंद होत्या? काही फरक नाही आहे. या ठिकाणी अन्य काही नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, काय सांगाल, मतदान काल आपण केलं, काय नेमका त्रास जाणवला? ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः काल जास्त त्रास जाणवत होता. मला जाणवला नाही. मला कळलं की ज्येष्ठ नागरिक पुढे घेतात. मी पुढे गेलो आणि मला मतदान करायला मिळालं. पण एकूणच ओव्हरऑल बाकीचा काही गर्दी खूप होती. गर्दी होती, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, लोक उन्हात उभी राहिल्यामुळे पाणी मिळत नव्हतं. तुम्ही विचारा प्रश्न काय विचारायचे ते. काका, काय सांगाल, तुम्हाला काय त्रास जाणवला का एकूणच मतदान केंद्रावरती? काही नाही. एकूणच या ठिकाणी आपण अनेक वर्षांपासून स्थायिक राहत आहात, इथल्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्याकडे इथल्या उमेदवारांनी आपलं लक्ष वेधलं का, किंवा तो पूर्ण करण्याचा शब्द दिलाय का, करतील का, असं वाटतं का? काही ठिकाणी केलेलं आहे, आमच्या विभागात तर केलेलं आहे. आमच्या विभागाच्या उमेदवारांनी शब्द दिले ते पूर्ण केले. कुठले विषय होते? जे समजा संडास बांधणं, पाण्याची समस्या, ह्या गोष्टी होत्या त्या केल्या. या भागात रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो गहन आहे. मोठ्या प्रमाणात ज्या झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन प्रकल्प रखडलेले आहेत, त्या संदर्भात काही? त्या संदर्भात असं केलं की आत्ताच विधानसभेत आपले आमदारांनी तो प्रश्न धसास लावलेला आहे. त्या CRZ उठवलेला आहे वरचा ह्याच्यावर, त्यामुळे वरती डेव्हलपमेंट आरामात होऊ शकते. हां, पण त्याच्यात कसं त्या नागरिकांनी त्याच्यात हे सहभाग घेऊन ती एक सोसायटी बनवून त्यामध्ये भाग घेतला पाहिजे, तरच ते होऊ शकतं. की एकट्या नगरसेवक किंवा आमदार काही तसं करू शकत नाही. आमदार फक्त CRZ उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सध्याच्या खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत? सध्याच्या खासदारांनी त्याच्यात लक्ष घालून चांगली डेव्हलपमेंट करणे, रस्ते सुधारणे, आणि ते करतील असं आम्हाला वाटतंय. काय माहिती आहे, SRA मध्ये कसं माहिती आहे, एकाच मध्ये 20 रूम आहेत. 10 रूम 10 बाय 10चे आहेत, 5 रूम 10 बाय 15चे आहेत, आणि 5 रूम 10 बाय 20चे आहेत. आता ह्यांचं नियमाप्रमाणे काय म्हणतात, जो लहान आहे त्याला लहान खुश होतात, मोठ्या नाराज होतात. मग ह्याच्यावर काहीतरी पर्याय, त्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तुम्ही SRAची दुसऱ्या ठिकाणी सुद्धा रूम देऊ शकता ना, मग तसे बांधा ना तुम्ही रूम. त्यांना ज्यांचे मोठे त्यांना मोठे देण्यासाठी. त्यांचं नुकसान का करतात? इतके वर्ष राहिले इथे त्या चाळीमध्ये, त्यांचे रूम 30-25ची 30ची आहे, त्यांना 10च्या हिशोबाने 260चा 270चा SRAमध्ये काय देता तुम्ही? तुम्ही काहीतरी फॉर्म्युला ठरवा ना. हे ह्या अपेक्षा आहेत खासदारांकडनं. खासदाराकडनं आता त्यांनी इथे खासदार इथे एवढा वेळ देतात का? तुम्ही बोलता तसे त्यांचा त्या वेळ देतात काय? कधी ऑफिसला कधी गेलं तर भेटणार, कधी नाही भेटणार. हां, काय करणार? आता तिथे जास्त बोलणार का पण नाही. तो पण, आणि त्यांच्या पाठीमागे जे असतात ना ते म्हणतात चुप राहा. म्हणजे कसं चालणार? त्यांनी बघायला पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे, किंवा असं दरबार भरवला पाहिजे, विचारलं पाहिजे काय अडचण आहे. आता इथे संध्या आता ह्या बिल्डिंगच्या ठिकाणी 100 रूम होते, आता 500 रूम झाले. 500 रूममध्ये 5च्या हिशोबाने माणसं जर आली तर किती झाली? 2500-3000 झाली की नाही? मग ह्या रोडला कुठे जागा आहे? संध्या गाडी उभी करायला जागा नाही, चालायला जागा नाही, कुठे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी रूम नाही. इथं जो ज्येष्ठ नागरिकांसाठी जो रूम बांधला होता तिथं आपलं ऑफिस ताटलं. लोक कुठे बसणार उन्हाचे पावसाचे? आता इतका ऊन आहे ना, कुठे जाणार? या ठिकाणी काय काका, काय सांगाल, काय समस्या आहे तिथल्या? समस्या म्हणजे काय, इकडे टॉयलेट बघा आता एकच आहे. टॉयलेट आहे की नाही? एकच आहे ना. मग टॉयलेट नाही, इकडे स्मशानभूमी नाही. स्मशानभूमीला कुठे जावं लागतं? इकडे याला सोलापूरला. ती नाही आहे आमच्याकडे. खासदारांकडनं नेमक्या आता काय अपेक्षा वाटतात? त्याच अपेक्षा आहेत ना आम्हाला, त्याच अपेक्षा आहे आम्हाला. काय पाहिजे? इकडे टॉयलेट नाही बघा, तो एक एवढाच आहे टॉयलेट. तो जाऊन कधी बघा तुम्ही, तिकडे टॉयलेट नाही. रोजगाराची समस्या आहेच पुष्कळ. आमचे मुलं हे बेरोजगार आहेत, खूप समस्या आहेत आमच्या. काय सांगाल, इथल्या स्थानिक राजकारणाबद्दल तुमचं काय मत वाटतंय? काय नेमका येणाऱ्या, जे निवडून येणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा काय आहेत? अपेक्षा भरपूर आहे आणि करणारे आहेत ते तसे. कोण करणार आहे? 4 जूनला निकाल आहे अजून. आपला पाटील, संजू पाटील. पाटील येणार नाही, अजून निकाल लागायचा आहे.
1000% 1% 1% संजय पाटील येणार. तर नक्कीच या ठिकाणी लोकांनी खरं तर 4 जूनला निकाल आहे, मात्र आधीच हा निकाल सांगून कुठेतरी संजय दिना पाटील यांचा परड यामध्ये जड असल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.